नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. दत्ताचं मंदिर आपल्यासोबत शेअर करीत आहे. अतिशय विलोभनीय, शांत, रम्य अशा परिसरात हे मंदिर आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील डोंगरदेव पाडळशाजवळ हे मंदिर आहे. दत्ताचं जागृत असं देवस्थान आहे. जाताना आम्हाला केळीच्या बागा लागल्यात पहा. दोन्ही बाजूने दुतर्फा केळीच्या बागा आहेत. जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. इथली जमीन आणि पाणी खूप छान आहे, चांगलं आहे, त्यामुळे केळीचं उत्पन्न खूप होतं. केळीच्या बागांमधून आम्ही गेलो. जाताना 2 तास लागले. आणि हे दत्ताची मूर्ती पहा, अतिशय छान विलोभनीय अशी सुंदर मोहक मूर्ती आहे दत्ताची. डोंगरदे या गावी दत्ताची हे मंदिर आहे. मोठा असा सभामंडप आहे आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या कुशीमध्ये हे मंदिर आहे. शांत आणि रम्य असा हा परिसर आहे पहा. आणि गर्दी नाही, गोंगाट नाही. शहरापासून दूर अशा लहानशा गावामध्ये डोंगरदे या गावात हे दत्ताचं मंदिर आहे. 15 ते 20 लोक आम्ही होतो. लहान मोठे स्त्री पुरुष असा आमचा हा ग्रुप या मंदिरात गेलो होतो. 1 दिवसाची आमची ही डोंगराळ ट्रिप झालेली आहे. दत्ताच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं. त्या ठिकाणी आम्ही दत्ताची आरती केली, दत्ताचं नामस्मरण केलं. त्याच मंदिरामध्ये शंकराचे जे अवतार आहेत पहा, त्यांचेसुद्धा तिथे मूर्ती आहे. त्यांना आम्ही नमस्कार केला, प्रार्थना केली, आयुष्य सुखरूप समृद्ध व्हावं यासाठी. तर शंकराचे जे अवतार आहेत त्यांचं आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर त्या बाजूलाच देवीचे देखील अवतार आहेत. त्या देवींचे देखील 7 मूर्त्या तिथे आहेत. त्यांचं देखील आम्ही दर्शन घेतलं आणि नमस्कार केला, प्रार्थना केली. सप्तशृंगी देवी आहे, रेणुका आहे, लक्ष्मी देवी आहे, सरस्वती देवी आहे. ह्या सर्व देवींच्या मूर्त्या तिथे आहेत. त्यांचं आम्ही दर्शन घेतलं, नमस्कार आणि प्रार्थना केली. खूप छान वाटलं हा सर्व परिसर आणि मंदिर. त्याच सभामंडपामध्ये एका बाजूला दत्त संप्रदायातील जे समर्थ होऊन गेलेत, महापुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांच्या मूर्त्या तिथे स्थापित आहेत. त्यांचं देखील आम्ही दर्शन घेतलं. आणि मंदिराच्या बाहेर औदुंबराचा मोठा वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी आम्ही दत्ताची उपासना केलेली आहे पहा. अनंत बाहू तू निराकार, आव्यो चरणे बाळ अजान, ऊठ दिगंबर चालल्या प्राण, तुने अर्जुन केरो साध, त्याच मंदिरात पहा पंत महाराज बाळ कुंद्रीकर यांची देखील मूर्ती आहे. त्यांना आम्ही नमस्कार केला, प्रार्थना केली. नमस्ते लोक मंगलवर्धने प्रगटे नियतो भक्ता, श्री दत्त प्रियोर भवे, अतिपुत्रो महादेवो दत्तात्रेयो माऊली, स्मरण मात्रेण सर्व पापे प्रमुच्यते, अनसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा. औदुंबराच्या वृक्षाखाली आम्ही दत्ताची अशी उपासना केलेली आहे पहा. हर सन्मतीशं पापत्रय मे हर शांतधीशं, मे हर संभूते हर लिंगार्चनावते, हर लिंगार्चना तटे जयांग नर्मदे हरी. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, हे वितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबर चाल्या प्राण,
दिगंबर दिगंबरा दिगंबर वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 उपासना झाल्यानंतर भरीत पोळी सलाद पेढ्याचा प्रसाद असा आम्ही सर्व घेऊन व आमची ट्रीप संपन्न झाली. उसाचा रस देखील आम्ही प्यायला त्या दिवशी. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.